वेलकम टू अवर आर फॉर रेसिपी VPM चॅनलमध्ये. आज आपण करणार आहोत कांदा भजी. बघू शकता त्याच्यासाठी दोन मी मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. मीडियम साईजचे नाही, मोठी साईजचे कांदे आहेत. आणि ह्याच दोन कांद्यांमध्ये आपण झटकेपट अशी कांदा भजी करणार आहोत, अगदी बेसिक साहित्यांमध्ये. त्याच्यासाठी काही आपण एक्स्ट्रा तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लावर, मक्याचं पीठ वगैरे असं काही नाही घेणार आहोत. आपण फक्त कांदा आणि आपले घरगुती मसाले, मीठ, हळद, बस या एवढ्याच बेसिक गोष्टीमध्ये आपण मस्त अशी कांदा भजी. बघू शकता असे दोन कांदे मी मध्यभागी असे चिरून घेतलेले आहेत. हे बघा. आता हे मस्त स्वच्छ धुवून घेते आणि हे कसे कट करायचे ते पण दाखवते. बघू शकता हा कांदा मी स्वच्छ धुतलेला आहे. कांद्याचे मी दोन भाग केलेले आहेत. आता आपल्याला आहे ना हा कांदा आहे ना, हा कांदा आहे ना आपल्याला मून शेप कापायचा आहे. बघा, आपण हा असा चिरणार नाही आहोत. हा आपण हा असा बघा मून शेप असा चिरणार आहोत. तर मी आता चिरून दाखवते. ह्याची जी थिकनेस आहे ना कांद्याची, ती अगदी आपल्याला प्रॉपर ठेवायची आहे. जास्त जाड नाही आणि जास्त पातळही नाही. पातळ जर ह्याची चिरले गेले ना तर कांदा भजी तळताना आहे ना कांदा पटकन शिजेल. आणि जर जाड केले ना तर कांदा भजी तळताना आहे ना ती जाड राहिल्यामुळे आहे ना थोडीशी अशी चिवट होईल आणि नरम पडेल. त्याच्यासाठी आहे ना आपल्याला एकदम प्रॉपर असे बघा मूनशेप करायचे. आणि हे बघा ही जी थिकनेस आहे ना, ही थिकनेस आपला 1 रुपयाचा कॉईन असतो ना त्याच्या आकाराची घ्यायची आपल्याला ही थिकनेस. अंदाजे आपला कॉईन कुठलाही 1 रुपयाचा किंवा 2 रुपयाचा कॉईन, त्या कॉईनच्या अंदाजाने आपण एक थिकनेस ठरवूया, म्हणजे समजून घेण्यासाठी सोयीचं पडेल. ही अशी ही मूनशेप करून घ्यायची, जेणेकरून आहे ना ही मूनशेप कांदा कट केल्यामुळे ना हे कांद्याचे जे लेयर्स आहेत ना हे असे स्वतःहूनच बघा आपल्याला काही करावं लागत नाही, ते स्वतःहूनच असे कांदे वेगवेगळे होतात. हे बघा हा असा एकदम इझिली वेगळा होतो कांदा. तसेच आपण सर्व कांदा आहे ना आपण आता ह्याच पद्धतीने चिरून घेऊया. आता तुम्ही बघू शकताय आपण असा हा कांदा मून शेप कापलाय आणि असा हा कांदा आहे ना पूर्णपणे असा वेगळा करून घ्यायचा. अशा ज्या त्याच्या पाकळ्या आहेत ना त्या अशा मस्तपैकी पाकळ्या ह्या अशा वेगळ्या करून घ्यायच्या. एक एक कांदा जसं आपण मून शेपमध्ये याचा एक बारीक लेंथ बघा, ही सगळीकडे आपण एकसारखं आपण जर कापलं ना की बरोबर ते एक एक पाकळी अशी स्वतःहूनच अशी वेगळी होऊन जाते. आणि जी झाली नसेल ती आपण हाताने थोडीफार करून घ्यायची एकदम. हे बघा एकदम सिंपल पद्धतीने आपली अशी मस्त अशी कांदा बघा आपला कापून झालेला आहे. आणि आता सुंदर अशी क्रंची अशी आपली कांदा भाजी पण थोड्या वेळातच तयार होऊन जाईल. आता ही कांदा आपण ह्याच्यामध्ये काहीच घेतले नाही, कांदे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. मीडियम मोठ्या साईजचे दोन मोठे असे कांदे मी घेतलेले, त्यांना बरोबर स्वच्छ करून असे मून शेप कापून घेतलेत आणि अशा पाकळ्या मी वेगळ्या करून घेतल्यात. आता आपण ह्याच्यामध्ये अगदी आपले घरगुती बेसिकच इन्ग्रेडियंट साहित्यात आपल्याला मस्त अशी क्रंची कांदा भाजी मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते. अजून अगदी थोडंसं घेते. अर्धा चम्मच हळद, हा आहे ना आमचा घरगुती लाल मसाला आहे. जर तुम्हाला लाल मसाला नको हवे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये तिखा लाल सुद्धा टाकू शकता, तिखट व्हावं म्हणून, किंवा काश्मीरी मिरचीसुद्धा टाकू शकता. आता माझ्याकडे जो अवेलेबल आहे अगदी घरगुती साहित्यामध्ये, तो माझ्याकडे हा लाल मसाला, हा घरगुती लाल मसाला आहे, तो मी थोडासा टाकून घेते. अगदी थोडासा टाकलेला आहे. आणि अगदी जर तुम्हाला अजून स्पायसी आवडत असेल तर तुम्ही आहे ना ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या पण टाकू शकता. आता ह्या स्टेजला आहे ना मी हे सगळं एकजीव करून घेते. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घेतलं नव्हतं, फक्त कांदा स्वच्छ धुवून मूनशेप चिरून घेतलं आहे, पाकळ्या वेगळ्या केल्या आहेत. आणि आता त्याच्यामध्ये आपण आपले घरगुती मसाले, मीठ आणि हळद हे इतकंच टाकलेलं आहे. आता ह्या स्टेजला आहे ना आपण मस्तपैकी हे एकजीव करून घेऊया. हे बघा, हे असे काही पाकळ्या जर वेगळ्या करायच्या राहिल्या असे मीठ टाकल्यामुळे ना कांद्याला पाणी सुटेल. आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला चण्याचं पीठ आहे ना ते ह्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी टाकणार. अगदीच गरज लागली तर थोडंसं पाण्याची
थेंब टाकू शकतो, अगदी 1-2 चम्मच बस. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला पाणी टाकायची गरज नाही, कारण कांद्याला जर मीठ टाकलं, कांद्यामध्ये मीठ टाकलं ना की पाणी हे सुटतंच. त्यामुळे आता पण बघू शकता, हे बघा पाणी सुटायला सुरुवात, असं पाणी सुटत आलं आहे. आता आपण एक्स्ट्रा पाणी घेतलेलं नाही आहे, त्याच्यामध्ये आहे ना थोडं थोडं करून चण्याचं पीठ टाकूया. हे अगदी मी फर्स्ट बॅचमध्ये थोडंसं चण्याचं पीठ टाकलं. तर चण्याचे पीठ टाकले ते पहिलं आपण एक प्रॉपर असं कांद्याला लावून घेऊया. कांदा कापल्यानंतर डोळ्यातून आणि नाकातून पाणी एकाच वेळी निघतं. हे बघा थोडं थोडं करून, हे बघा कांद्याला स्वतःचं असं पाणी सुटलेलंच आहे, त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा असं पाणी घ्यायची गरजच नाही आहे. आणि आपण हे जेव्हा कांद्याला आपण हे काय बोलतो चण्याचं पीठ आपण मिसळून घेतो ना, तेव्हा साईडला आहे ना तेलसुद्धा गरम करत ठेवून द्या, जेणेकरून आहे ना हे असं बॅटर एकजीव झालं चण्याच्या पिठामध्ये, आपण पटकन कांदा भजी बनवता. पीठ घेतलेलं आहे आणि आता ते परत एकदा मिक्स करून घेते. फर्स्ट बॅचमध्ये पण मी थोडंसं पीठ घेतलेलं आणि अंदाज येतो की आपल्याला अजून पिठाची गरज आहे, कारण ते प्रॉपर कांद्याला चण्याचं पीठ लागलं पाहिजे. आपण काही घेतलेलं नाही, खूप अगदी घरगुती साहित्यामध्ये आपण बनवतो. काही क्रंचीनेससाठी चण्याचं पीठ बरोबर, चण्याच्या पिठाबरोबर तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर, मक्याचं पीठ, कॉर्नफ्लॉवर म्हणजे मक्याचं पीठ असंही घेतलं जातं. आपल्याला काही गरज नाही. हे बघा आपल्याला एक्स्ट्रा असं काहीच टाकायची गरज नाही आहे. हे आपले मस्तपैकी मॅरिनेट झाले कांदे चण्याच्या पिठामध्ये. मॅरिनेट इन द सेन्स प्रॉपर असं चण्याच्या पिठाचा अंदाज आपल्याला कळला की असं, ही बघा ही या टाईपची कन्सिस्टन्सी असली पाहिजे कांदा आणि चण्याच्या पिठाची. अगदी आपण जराही पाणी घेतलेलं नाही आहे, थोडंही पाणी ह्याच्यात आपण घेतलेलं नाही आहे. ते अगदी कांद्याने जे पाणी सोडलेलं, म्हणजे मीठ टाकल्यानंतर कांद्याने जे पाणी सोडलं त्याच पाण्यामध्ये आपण हे चण्याचं पीठ लावून घेतलेलं आहे, एकजीव झालेलं आहे. आणि ही अशी कन्सिस्टन्सी तुम्हालाही ठेवून द्यायची. अगदी सिंपल आहे, झटकेपट कांदा भजी बनते. पावसातून तर मज्जाच. कांदा भजी आणि पाऊस बेस्ट कॉम्बिनेशन. हे बघा तेल आपण गरम करत ठेवलं. जसं मी चण्याचं पीठ हे एक साईडला चण्याचं पीठ आणि कांदा जेव्हा एकत्र करत होते, एकजीव करून घेत होते, तेव्हा मी त्याच वेळी एक साईडला तेलही गरम करत ठेवलेलं. आता मी गॅस फास्ट करते आणि तेल अजून गरम नाही झालेलं आहे. आपल्याला थोडंसं अजून गरम करायचं आहे. आता तेल गरम झाले की नाही झाले तर हे चेक करायचं ना. गॅस बघा फास्टच ठेवले. मी मोस्टली नेहमी तुम्हाला सांगत असते, काहीही तेलात जर टाकायचं असेल तर गॅस स्लो करा. पण आता कांदा भजी आहे ना, मी नेहमी तुम्हाला सांगितलं आहे, कधीही काहीही तेलामध्ये सोडायचं असेल, मोहरीची फोडणी वगैरे देताना, तेव्हा गॅस आपल्याला स्लो करायचा. पण आता कांदा भजीसाठी काय करायचं माहिती आहे, तेल बघा गरम झालं. कांदा भजीच्या वेळी आहे ना गॅस थोडा असा मीडियमच ठेवा. हे बघा तेल तापले की नाही मी सांगण्यासाठी ट्राय करते. आणि ह्याच्यानंतर एकदा कांदा भजी त्यात टाकून झाली की मग तिला मीडियम करायचे. आता आपण ह्या अशाच सगळ्या बॅचेस, हे आहे ना बॅचेस असंच ही कशी कांदा भजी आहे ना, याला असं एक प्रॉपर असा शेप नसतो. ही याला खेकडा भजी पण असं बोललं जातं. त्यामुळे पटापटा ज्या शेपमध्ये पडत आहेत त्या शेपमध्ये टाकून घेऊया आपण. आणि आता टाकून झालं आहे ना एक बॅच की आपण गॅस मीडियम करायची. ह्या अशाच पद्धतीने आपल्याला कांदा भजी तळून घ्यायची. पहिला फास्ट गॅस असताना आपण कांदा भजी अगदी अलगद सांभाळून टाका. अगदी अशी अलगद आपण अशी टाकून घेतलेली आहे. तसंच गॅस मीडियम केलेला आहे आणि आता मीडियम गॅसवरती आपल्याला प्रॉपर अशी ती तळून घ्यायची. आपण गॅस फास्ट चालू करूनच भजी तळून घ्यायची नाही, नाही तर काय होईल, बाहेरचं जे आवरण आहे ते पटकन करपून जाईल आणि आतून ते कच्चंच राहील. त्यामुळे ती प्रॉपर सगळीकडनं एकसारखी शिजावी, तळली जावी. म्हणूनच तिला पहिला फास्ट असतानाच आपण कढईत टाकायचे भजीला. आणि मग अशी बघा आता 1 मिनिटानंतर मी लगेच, मिनटं पण नाही काही सेकंदांनीच मी तिला टर्न केलेलं आहे.
तिचा रंग असा चेंज होतो, आपल्याला कळते आपली भजी शिजली आहे की नाही. वरचा जो चण्याचा पिठाचा जो आवरण आहे ना, तो त्याचा कलर थोडासा चेंज होतो. मी गॅस मिडियमच ठेवली आहे, मिडियम गॅसवरच मी तळून घेते. तेलाचा कुठलाही पदार्थ करताना सांभाळूनच करायचा. बघू शकता, अगदी एक बॅच तळायला आहे ना. आता मी ही एका बॅचमध्ये मोजून 5-6 भज्या टाकल्यात. कढई लहान आहे त्या हिशोबाने मी 5-6 भज्या टाकल्यात. अगदी खूप कमीत कमी वेळामध्ये खूप छान अशी भजी होऊन जाते. आणि एक बॅच तळायला हार्डली 1 मिनटच लागत असेल, 1 किंवा 1.5 मिनटाचाच प्रश्न येतो. आणि तेवढ्या एका 1-1.5 मिनटामध्ये सुंदर अशा आपल्या भज्या, क्रंची अशा भज्या तयार होऊन जातात. आता बघू शकता तुम्ही, भजीचा कलर बघा कसा चेंज झालेला आहे. वाटते ना आपण जशी मार्केटमध्ये खातो तशी भजी झाली आहे की नाही. बघा, खेकडा भजी पण, कांदा भजी पण. त्यामुळे ना भजी टाकताना असे गोल शेप वगैरे करायचे नाही. अशी ह्या पोझिशनमध्ये ना, मी गॅस स्लो केला आहे. मी पहिली भजी काढून घेते, नाहीतर ती करपून जाईल. बघू शकता, एक साईडला एका जाळीमध्ये मी काढून ठेवली आहे सगळी भजी. ही आपण जी आता तळली ना ती भजी मी ह्या एका जाळीमध्ये काढून ठेवली, जेणेकरून एक्सेस जे ऑइल आहे ना ते नितळलं जाईल. तसंच आपण आता दुसरा बॅच तळायला तयार करूया. आता मी गॅस परत फास्ट करते. हे बघा, ह्याला काही शेप द्यायची नाही, अशीच अलगद थोडंच जायची भजी. हे बघा, तुम्ही आता बघू शकता हे जे पाणी कसं झालं आहे. आपण ह्याच्यात जराही पाणी घेतलेलं नाही आहे. अगदी अलगद टाकून घ्या, असं अगदी फेकू नका, काही नाही, काही होत नाही. गॅस फास्ट आहे, स्वतःला सांभाळून. ऑइल आहे, ऑइल गरम आहे, स्वतःला सांभाळूनच प्रत्येक गोष्ट करा. हे बघा, ओके. आता मी गॅस स्लो करते, स्लो इन द सेन्स मीडियम केलेली. आता एक पॅच आपण आता ऑलरेडी जस्ट टाकले, त्यामुळे थोडे सेकंद आपण थांबूया, तिला प्रॉपर अशी तळली जाऊन देत आणि मग टर्न करूया. हे बघा, हे बघा, अशी अगं तुम्हाला जर टाकताना वाटत असेल की आपण एकावर एक भजी टाकले ती चिकटली जाईल, तर नाही, ती वेगळी होणार. हे बघा, अजून आपण टर्न केलेली नाही, ती आपण एकाच साईडनी मीडियम गॅसवरती शिजवून घेतो, तळून घेत आहोत. मीडियम गॅसवरती आपण तळून घेत आहोत. आता मी एक एक टर्न करायला स्टार्ट केलं. एक एक भजी अशी आपण टर्न करून घेऊया. तुम्हाला जमत असेल तर एका आहे, कारण आता मी कसं एका हाताने भजी पण टाकते आणि दुसऱ्या हाताने भजी तळते. आता हा रोजचा सराव असल्यामुळे हे आपल्याला शक्य आहे. पण जर तुम्ही नवखे असाल, नवीन करणारे, नवीनच असाल, त्यामुळे असं काही करू नका. हळूहळू एकदा एक बॅच तेलात सोडल्यानंतर प्रॉपर हात धुवून पुसून मगच काहीतरी तळण्यासाठी तयार राहा, जेणेकरून म्हणजे याचं चम्मच वगैरे झारा पकडा एका हाताने, म्हणजे असं हे करू नका. एकदा सवय झाली की होऊन जातं त्या गोष्टी. पण नवखे असाल तर खरंच खूप स्वतःची खूप काळजी घ्या, कारण तेलाबरोबर प्रयोग नको. आता तुम्ही बघू शकता भजीचा कलर चेंज झालेला आहे. हे बघा, मस्तपैकी. आता आपण ह्या स्टेजला गॅस स्लो करूया फुल आणि आपण काढून घेऊया. जी कुरकुरीत अशी कांदा भजी तयार आहे. बघा, मी तुम्हाला एक क्रंचीनेस असा भजीचा क्रंचीनेस तुम्हाला दाखवते. मस्त अशी क्रंची अशी, अगदी बाहेर अशी दुकानात अशी भेटते कांदा भजीच्या ठेल्यावरती,
अगदी तशीच अशी क्रंची आणि मस्त अशी आपली कांदा भजी तयार झालेली आहे. तुम्हाला आवडेलच अशी ही रेसिपी. एकदम घरगुती साहित्यामध्ये बनवलेली आहे, क्विक अशी रेसिपी. तुम्ही पण एकदा बनवा आणि ट्राय करा. खरंच ह्याचा क्रंचीनेस, आपण काही एक्स्ट्रा त्यात टाकलेलं नाही आहे तरी क्रंचीनेस अप्रतिम आहे. खरंच ट्राय करा, तुम्हालाही आवडेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू फॉर वॉचिंग. आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, शेअर करा आणि छान असे कमेंट द्या आपल्या आर फॉर रेसिपी VPM चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग.